आता मी काल पूर्ण रात्रभर मी परेशान आहे, मी झोपू शकलो नाही का तर तुमची लोक अतिशय घाणेरड्या शब्दात मला फोन रात्री 11 वाजेपर्यंत फोन येत आहेत. तुमचे बंडू धट, त्याच्यानंतर एक आम्रपाली देशमुख म्हणून आहे त्या माणसाचा मला फोन आला. हे सगळे लोक धमक्या देत आहेत. अनेक कोण कुठले कुठले लोक फोन करत आहेत, धमक्या देत आहेत. सोमनाथ बुधे धमक्या देतोय. तुमचा तो विराज गांधी ते तर भलतंच काहीतरी म्हणजे आर्थिक व्यवहाराचंच काहीतरी माझ्याशी बोलतोय, ज्याचा काही संबंध नाही, मी त्याशी कुठला आर्थिक व्यवहार केलेला नाही. आणि ते कसलं भलतंच काहीतरी बोलत सुटलाय. वेड्यासारखा माणूस तो मूर्खसारखा फोन करतोय मला. तर हे असले तुम्ही जी लोक माझ्या मागे लावलेत, तर हे कुठली पातळी, किती घाणेरड्या भाषा शिव्या देत आहेत. मी सगळे ते कॉल रेकॉर्डिंग टाकणार आहे. हे जे तुम्ही सगळे जे वाल्मिक कराड निर्माण केलेत, अगदी ते जे खरे वाल्मिक कराड आहेत ते लाजतील ह्या तुमच्या वाल्मिक कराडांना बघून. आणि तुम्ही या पवित्र सभागृहामध्ये काम करता, तिथं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहे, तिथं लोकांचे प्रतिनिधी म्हणून जाता, तिथं तरी खरं बोलायचं सौजन्य ठेवायला पाहिजे. तिथं तुम्ही खोटं बोलताय, रेटून बोलताय. आणि माझ्यावर होते हक्कभंग दाखल केला. उलट मी हे एक खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही माझ्यावर हक्कभंग दाखल केला, कारण तुम्ही कायद्याने वागताय. परंतु हे लोकांना शिव्या द्यायला लावणं हा कुठला प्रकार? आता तुम्ही नवीनच एक प्रकार करणार आहात की माझ्या ज्या जुन्या काही केसेस आहेत सकाळ न्यूजपेपर मधल्या, त्याही तुम्ही काढण्यासाठी लोक लावलेले आहेत. काल कागद शोधत होते ते. काय तुम्हाला करायचे ते करा गोरे भाऊ, काय करायचे ते करा. तुम्ही कुठल्याही लोकांना माझ्यावर सोडा. कोण माझे विरोधक असतील, माझ्या गावातले असतील, कोणी असतील, काय तुम्हाला शोधायचे असतील ते शोधा. माझ्या बरोबर काम केलेली यापूर्वीची लोक असतील, कुणी महिला असतील, खोटे आरोप करायला लावा. यापूर्वी कुणी खोटे आरोप केले असतील त्यांना परत उचकवा. काय घाणेरडे प्रकार करायचे ते करा. पण मी घाबरत नसतो, मी थांबत नसतो. तुम्ही माझी फक्त बदनामी करू शकता, मानसिक त्रास देऊ शकता, पण तो एका मर्यादेच्या पलीकडे मला काही फरक पडणार नाही.